किती वेळ हे काळ आपली काय पाहत असतो, वाट पाहत असतो. म्हणून महाराज प्रत्येकाने संसारामध्ये राहा, पण महाराज सावध राहा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, हरिचालो जागरणा, हरिचालो जागरणा, वैष्णवांचे मार, वैष्णवांचे मार, हरिचालो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी सावध होतो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, आणि हरीचे आलो जागरणा, मी हरिनामामध्ये आलो, देवाचं चिंतन करायला लागलो, तेव्हा मला कळालं खरं जग काय आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी सावध झालो. प्रत्येकानं मला सावध व्हायचं. सावध होणं म्हणजे काय हो? आम्ही नेहमी सांगत असतो, सावध होणं म्हणजे काय? आपण गाडी चालवतो, आणि सावध गाडी चालवणारा आणि बेसावध गाडी चालवणारा ह्याच्यामध्ये फरक काय? हा, फरक असा आहे महाराज, आता गाव आपलं आलं की गावापाशी काय असतो? स्पीड ब्रेक असतो. आणि जो सावध असतो का नाही, 60च्या स्पीड मध्ये गाडी आहे, तो काय करतो? बरोबर स्पीड ब्रेक पाशी गाडी कमी करतो, आणि मग महाराज हळूच गाडी घेऊन निघून जातो. आणि दुसरा महाराज 60च्या स्पीडने येतो का, असा बोलतो, बघतो फोन फिर बघतो, जे महाराज इतका 1.5 फूट वर गाडी उडते आणि पुन्हा खाली पडते आणि पुन्हा निघून जातो. म्हणजे दोघंही त्या स्पीड ब्रेक वरून गेली. पण जात असताना झालं काय काका? जो सावध होता ना, सावध, त्याला महाराज काही झालं नाही. पण जो बेसावध होता, मन का गेला. हा, मन का गेला, आदळला, गाडीचं काय फुटायचं ते फुटलं. पण दोघांमध्ये काय फरक झाला हो? जो सावध असतो ना, जो सावध असतो ना, त्याला असं आदळावं लागत नाही संसारामध्ये. जो सावध असतो ना, मला जायचंय, मला जायचंय, मग यम आल्यावर तो दुःखी होत नाही. तो म्हणतो, मग कधी न्यायचं? एक जंगल होतं, जंगल, आणि त्या जंगलामध्ये एक जण लाकडं तोडायला गेला. काय तोडायला? सरपंच तोडत असताना सांगितलं, काय यमा, माझी चिठ्ठी कुठं नेऊन ठेवली, ये जरा मला न्यायला ये. आणि मग मला असं म्हणायला, यम यायला गाठ पडली ना कुठं? जंगलामध्ये. त्यानं मुळी बांधली होती, मुळीच उचला ना, देवा माझी चिठ्ठी कुठं ठेवली यमा. आणि यमा म्हणलं की, ये मला कुठं चालला असं. आणि सांगितलं, काय झालं बाबा? अहो म्हणलं, मी यमाला हाक मारत होतो, तुम्ही कोण आले? अहो म्हणलं, मी यमच आहे. अहो म्हणलं, काय नाही, मुळी उचलायची होती, कोणच येत नव्हतं. म्हणजे आम्हाला मुळी उचलून देईल का आपण? नाही ना महाराज, मुळी उचलायला लावली कुणी? जगद्गुरु तुकोबरायांनी. जगा काळ खाय आम्ही माता दिला, यमाला माग फिरवण्याची ताकद जगद्गुरु तुकोबरायांकडे आहे का नाही हो? तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 नाम घेता कापे यम. नुसतं तुकाराम असं नाव घेतलं यम मला चल 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 कापतो. का कापतो? भेटो एवढा दबदबा आहे. मला दबदबा आणायचा असेल तर किती साधना करावी लागली हो. खायला अन्न नाही, द्यायला वस्त्र नाही, निवारा नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भजन केलं 7 दिवसामध्ये महाराज.
त्या भामचंद्रावरती जगद्गुरु तुकोबर आहे. 14 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निर्विकार. जगद्गुरु तुकोबराने अनुष्ठान मारलं भामचंद्र डोंगरावर. सांगितलं देवा दुष्काळ पडलेला होता, जगात लोकांना अन्न खायला मिळत नव्हतं, पाणी सुद्धा महाराज नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबरांनी निश्चय केला, एक तर मरायचं किंवा देव प्राप्ती करायची. आणि महाराज अनुष्ठान धरलं आणि देवा विठ्ठल 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 असं करत बसले. आणि मग महाराज 14 दिवस 14 दिवसानंतर साक्षात्कार झाला. पण साक्षात्कार होण्याच्या अगोदर महाराज तिथे एक नाग आला मोठा, फुस असा आवाज करतो. आल्यानंतर महाराज आकाशवाणी झाली आणि भगवंतांनी सांगितलं, अहो तुकाराम महाराज तुम्ही ज्या देवाचं दर्शन करायला बसलेत ना अनुष्ठान धरून, तो देव तुमच्या पुढे उभा आहे, तुमच्या पुढं. आणि कशाच्या रूपामध्ये हो? सापाच्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं, मला जर सापच बघायचा होता तर 1-2 गारोडे हुडकले असते, 100 रुपये दिला असते तर गावात घेऊन आला असता. गारोडी गारोडी साप. आणि मी साप बघण्यासाठी का? तुला दर्शन द्यायचंय ना, साक्षात उभा राहून इथं जसं आहे ना विटेवर, असंच तुला दर्शन द्यावं लागलं. मी नाही डोळे उघडणार. तुकाराम महाराजांनी दुसऱ्या क्षणी महाराज पांडुरंगाने आपलं प्रगट रूप केलं. बाळवेशी घेऊन श्री हरी महाराज आणि तुकोबरायांना आशीर्वाद दिला. म्हणजे तुकोबरायांनी साधना किती केली हो महाराज? 1 दिवस नाही, 14 दिवस अन्न पाणी सोडून साधना केली. तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांना भगवंत भेटले. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, म्हणून त्यांच्या नावानं यम सुद्धा कापतो. यमाला भीती महाराज कुणाची? तुकाराम महाराजांची. म्हणून नाथ महाराज म्हणतात की तैसे असावे संसारी जो वरी प्रार्थनाची जोडी. मित्र असं सांगतो, जोपर्यंत आपलं प्रारब्ध ना तोपर्यंतच राहावं, तिथं गर्दी करू नये महाराज. लोकांनी पुढची बरीच व्यवस्था केलेली असते. म्हणून मागच्यानी जर मला असं म्हणायचंय की आपली घरं आहेत ना, घर महाराज पुढचे गेले तरच मागच्यांना घरं पुरतील ना. लक्षात येत आहे का? पुढचे जर गेलेच नाही तर घरं कशी पुरतील? मला सांगा, आपल्या 7 पिढ्या जर आजपर्यंत राहिल्या असत्या तर कशी घरं पुरली असती? म्हणून मग महाराज जाणाऱ्याने सुद्धा आपलं प्रारब्ध संपलं तर लवकर निघून जावं. उलट मला तर असं वाटतंय प्रारब्धाचे 1 दिवस अगोदर जावं, आनंद मानतील घट. का मानायचा? कारण महाराज त्याच्यामध्येच आनंद आहे महाराज. जर आपण गेलोच नाही, मिळलोच नाही तर काय उपयोग आहे आपला? महाराज मरावं प्रत्येकानं, पण कसं मरावं? मरावे परी कीर्ती रूपी उरावे या उद्देशाने गेले दिगंबर ईश्वर विभूती. महाराज गेले की किती लोक गेले महाराज. आपणही जाणार आहे, पण महाराज गेल्यानंतर महाराज लोकांनी म्हणावं वा चांगला होता हो, जायला नव्हता पाहिजे, माझं आयुष्य देवाच्याला द्यायला पाहिजे होतं, पण तो आपल्या गावात बरा होता असं म्हणावं का? कारण त्याची कीर्ती महाराज. गेल्यानंतरही लोक महाराज 100 वर्षाची काही लोक असतील ज्यांनी देशाची सेवा केली, ज्यांनी धर्माचं काम केलं आणि महाराज ज्यांनी सर्वसामान्य लोकांना आपल्या हाताशी धरलं, अशी यांची लोक महाराज अजूनही नाव घेतात. का हो? त्या काळामध्ये जर ते नसते तर आम्ही जगलोच नसतो. त्यांनी आपलं महाराज आपलं घर मोकळं केलं ना, आम्हाला अन्नदान दिलं, आपलं घर उघडं केलं ना, आम्हाला पैसा दिला, म्हणून आम्ही जगलो. त्यांचे उपकार आहेत का? कीर्ती. आणि मग महाराज आज पण नुसतं घर भरलेलं आहे, पण ते कुठंच जात नाही, घरीच राहत. साठवणी धन लावी पोराचे भांडण नाही नारायण तुका म्हणेस मला. तुकोबराय म्हणतात नुसतं धन साठवलं आणि पोराची भांडण ठेवली, कधी संसार परमार्थ केला नाही, काय नाही असं होतं. मग म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तैसे असावे संसारी. नाथ महाराज म्हणतात जोवरी प्रार्थनाची जोडी, जोपर्यंत प्रारब्ध आहे तसं. आणि मग वस्ती आला. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की एखादा वस्ती कर, कुठं आला? वस्तीवर आला.
आणि प्रातकाळी उठवणी. वस्तीकर म्हणजे जसं एखादा वारीत चालला किंवा आपण कुठेतरी पूर्वी चालत जायचे लोक, गाडीची सुविधा नव्हती आणि दिवस मावळल्यानंतर महाराज गाव लागलं की लोक काय करायचे, इथंच थांबा. आता पुढे जायचं म्हणलं तर जंगल सोडून त्या गावापर्यंत जायपर्यंत अंधार होईल, म्हणून तिथंच थांबायचे. मग थांबल्यानंतर काय करायचे, सकाळी उठायचे आणि सांगायचे हो बाहेर कुणाला, घर मालकाला, का हे माझंच घर आहे, रात्री मी राहायला होतो ना इथं. असं होतं का हो? वस्तीकर म्हणजे वाट करू हे करता, फक्त तो कशासाठी राहिला होता, एक दिवस मुक्कामासाठी. तो कसा काय करतो, वस्ती कर वस्ती आला, तो घरी राहतो आणि प्रातःकाळी म्हणजे सकाळी काय करतो, उठतो निघून जातो. तसं महाराज ही वस्ती कोणती, जन्मरूपी वस्ती. आपण जन्माला आलो ना, मग आता देवाने जेवढं दिले, आता म्हणजे कुणी मरू नाही, तसं मरायचं नाही पाहिजे, पण प्रारंभानुसार जर मरण आलं तर महाराज त्याला स्वीकारायला पाहिजे ना, नाही स्वीकारायला पाहिजे. नाही, आपण नाही स्वीकारलं तरी मरण येणारच आहे. आणि मग महाराज भगवंतांनी जेवढं आयुष्य दिले तेवढं आयुष्य जगायचंय आणि उठून जायचं म्हणजे काय व्हायचंय, मरणाच्या दारातून जायचंय. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, मरताना कोण मरतं हो, आपला देह जातो, देह मरतो आणि यातला जीवात्मा निघून जातो, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून जगद्गुरु नाथ महाराज म्हणतात की वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. तसं महाराज जर आपण संसारात राहिलो तर मग नाही महाराज दुःख हो. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये किती प्रसंग आहेत, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये किती प्रसंग आहेत महाराज. पण आहे का हो काय, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जय जय. भगवंत म्हणतात सुखामध्येही महाराज त्यांची स्थिती आहे अशी आणि दुःख आलं तरी आहे अशी. मग का, त्याचा फायदा असा त्यांना झाला की सुख दुःखे समे कृत्वा लाभ. लाभ झाला, विजय प्राप्त झाला, विजय झाला, लय आनंद मानायचे, लय फटाके उडवायचे नाहीत का. आता ते बाबा सांगत असतात, आमचे बाबा म्हणतात बघा, मुलगा जन्माला आला की लगेच फटाकडे, पेढा घ्या पेढा घ्या. बाबा म्हणतात आताच नाही पेढे वाटायचे, मग म्हातारपणी वाटायचे. म्हातारपणी का वाटायचे, म्हातारपणी असे वाटायचे आता मला चलणं होत नाही आणि गावात म्हणायचं बरं चलत जायचं. आणि माझ्या मुलाने आता मला सांभाळायला चांगली सुरुवात केली म्हणून पेढे वाटायचे, तेव्हा नाही वाटायचे. का वाटायचे, कारण वय झाल्यानंतर खरं सांभाळणं येतं, वय असताना कोण सांभाळतं मला. जोपर्यंत आपण कामधंदा करतोय कुणी म्हणतं या या राहा राहा, पण महाराज ज्या दिवशी आपले हात पाय बंद होतील तिथून पुढे खरं सांभाळ. म्हणून नाथ महाराज म्हणतात वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. आणि सकाळी उठून जातो तसं महाराज संसारामध्ये आपण यावं, राहावं, जेवढं आयुष्य आहे तेवढं महाराज जगावं आणि मग महाराज मरून जावं. पण मरत असताना कीर्ती मागत येऊन मरावं. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात
राम परत दिवशी शरण एका जनार्दन आयसे आता भयकवन. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, जर आपण देवाला शरण गेलो, शरण एका जनार्दन, जनार्दन स्वामीचे शिष्य नाथ महाराज म्हणतात की शरण एका जनार्दन, जनार्दनाला जर आपण शरण गेलो, गुरूंना किंवा देवाला, तर आयसे असता भयकवन. म्हणजे आपण संसारामध्ये राहतो ना महाराज, राहत असताना कुणाला तरी शरणागती आपली असली पाहिजे. शरणागती कळते का? शरण, आता आपण अभंग म्हणतो बघा, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काही भक्तीच्या त्या वागा, मज गावाव्या सोबता. शरण येणं म्हणजे महाराज त्या देवाला आपण काय करणं, नमस्कार करणं. शरण जाणं, देवा मला ह्याच्यातून वाचव. तसं महाराज जीवन जगत असताना तिघा जणांची आपल्यावर कृपा पाहिजे किंवा तिघा जणांना शरण गेलं पाहिजे. पहिले शरण गेलं पाहिजे ते महाराज सद्गुरू, आपले गुरु, ज्या गुरूंनी आपल्याला माळ घातली, जे गुरु आपल्याला मार्ग लावणार आहेत त्या गुरूंना महाराज शरण गेलं पाहिजे. दुसरं शरण म्हणजे महाराज देवाला गेलं पाहिजे. का? मनवून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुष्कर नदीचा देवा. आणि तिसरं शरण म्हणजे मग महाराज आई वडिलांना शरण गेलं पाहिजे. आता देवामध्ये शरण जाण्यामध्ये, देवामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये महाराज कुलदेवी, कुळीची कुलदेवी केली ठावी संतांनी, आपल्या कुलदेवीला शरण गेलं पाहिजे. महाराज तिघा जणांच्या जर आपल्या जीवनामध्ये कृपा असतील ना, त्या मनुष्याला जीवनात काहीच कमी पडत नाही. उदाहरण देऊन सांगू, कुणाची कृपा आहे? गुरुंची कृपा आहे. दुसरी कृपा
देवाची कृपा आहे, म्हणजे कुलदेवी म्हणा, पांडुरंगाची कृपा आहे. आणि तिसरी कृपा आहे म्हणजे कोणाची कृपा आहे? हो, आई वडिलांची कृपा आहे. आता आई वडील गेले, पण त्यांची कृपा आपल्यावर आहे, आशीर्वाद आहे. त्या जीवनामध्ये महाराज त्यांना देव सुद्धा कधी कमी कमी पडू देत नाही. त्याच्यावर आलेलं संकट कोण निवारतं? एक तर सद्गुरू निवारतात, देव निवारतो, किंवा आई वडील निवारतो. म्हणून महाराज जीवनामध्ये जीवन जगत असताना तिघांना महाराज शरण गेलंच पाहिजे. दुसऱ्यांना शरण जा, आपण जातो शरण कोणाला जातो? हा, आमदार साहेबाला. आमदार साहेब, मंत्री, आणि तुम्हाला शरण आलोय, आमचं तेवढं काम करा. ते काम काय? ते काम होणारच आहे. पण मग महाराज शरण जात असताना जर तुम्ही जीवनामध्ये यांना शरण गेला तर नाथ महाराज म्हणतात, आईचे असतात बळी कवर, तुम्हाला भीतीच राहणार नाही. जगद्गुरु तुकोबांना भीती होती का मरणाची? तुकाराम महाराज म्हणतात, आता कोण बळी पुढे मरणाची हरी देवा, मला मरणाची भीती नाही का? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मी अमर आहे, मी मरणारच नाही. आणि मग महाराज कोण बळी धरणार आहे? म्हणून महाराज प्रत्येकाला भीती. ती कशाची भीती? हो, मरणाची भीती. बरोबर आहे. सुई जरी टोचली तरी भीती का नाही? का मरतोय का काय? सुई टोचल्यावर नाही मरत, पण मग महाराज टोचल्यानंतर काय होतं? माणसाला वाटतं मरल आपण, मरण आपण. मरणाची भीती का सुई टोचण्याची भीती? हा, मरणाची भीती. म्हणून तर मग महाराज हे होतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, जर आपण अशा सद्गुरूंना शरणात गेलो ना, सद्गुरू सांगतात, तुझ्या देहाचं बळी धरतो ना, ते देह जाणारच एक दिवस. शरीर जाणार आहे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जाणारच आहे. हे शरीराची भीती धरू नको. मग त्याच्या आतमध्ये असणारा परमात्मा पहा. म्हणून आणि गुरु, सद्गुरु मार्गदर्शक करतील, किंवा गुरु देव गुरु होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. देव सुद्धा महाराज आपलं गुरु होऊन मार्गदर्शन करतो. म्हणून महाराज नाथ महाराज म्हणतात, शरण जावं. जीवनामध्ये तिघांना शरण जावं. कुणाला? देवाला, सद्गुरूंना आणि माता पित्यांना. यांची जर आपण महाराज सेवा केली तर महाराज जीवनात त्याला कधीही कमी पडत नाही. म्हणून महाराज आई वडिलांची सेवा करावी. या निमित्तानं हे वर्षश्राद्ध पुण्यतिथीचं हे कीर्तन 9वी पुण्यतिथी आहे. मग आता काहीला वाटत असून कशामुळे करायचं, काय काही नाही, पण आता एक प्रेमामुळे आपण हे करतो. श्रद्धा, जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आता त्यांची महाराज आपल्यावर उपकार आहेत. आमचे भाऊ लहानपणी आम्ही महाराज लहान होतो. आता आमच्या घरात परमार्थ होता, पण आपला खिळीमेळी करतं का? म्हणजे आमुष्याला पुजले देव तर आहे, असा नव्हता, पण जरा बरा होता, चांगला होता. आणि मग ते आजोबा गंधविंद लावायला लागले की असं लहानपणी असताना मला पण लावायचं. आता भक्तीची सुरुवात सांगतो तुम्हाला, अनुभव सुरुवात सांगतो. मग लावल्यानंतर हळूहळू मोठं झाल्यानंतर भक्ती महाराज आपल्या जीवनात पूर्वीपासून जर असेल तर त्याचे संस्कार या जन्मात कामाला येतात. काही मुलं अशीच महाराज आळंदीला सोडले तरी पुन्हा घरी येतात रडू रडू. आणि काही मुलं असेच महाराज आणायला जरी पाठवले आणि किती ठोकणारा असला तरी महाराज ठोकून ठोकून असे नीट होतात. म्हणून तर नीट वागतात. बरोबर आहे ना? महाराज यांनी जर कष्ट नसतं घेतले तर आज आणायचं कष्ट नसतं जीवनामध्ये, फार जीवन लहान होतं. ह्याच्याबरोबर दोघं तिघं होते महाराज, गरीबाचीच मुलं होती. पण त्यांनी महाराज तो मार खाल्ला. आता अक्षय महाराजांना विचारा, आम्ही वावन करत होतो, मार खाल्ल्यामुळे तर आपण टिकून आहे ना. आम्ही आता मोबाईल पाहताना तुम्हाला दिसत असेल, पण महाराज 4 वर्ष आमच्या हातात मोबाईल नव्हता. होता का हो? 4 वर्ष मोबाईल नव्हता. आपल्याला वाटतं कसं होईल, काही होत नाही, काही काळजी करणार का? आता आम्ही जेवढी मुलं गावात शिकवली हरिपाठाली सगळीच महाराज शिकायला बाहेर गेले, सगळं योग बी नाही राहिलं. हा, मला जवळजवळ 80% मुलं तर म्हणजे जेवढी शिकवायला आली. आता 4-5 आळंदीला गेले, 2-4 तिकडे शिर्डीकडे त्या कोपरगावला यांनी टाकले. आता मुलंच राहिली. आता कुणावर संस्कार लावायचे? आता म्हाताऱ्या माणसाला म्हणलं चला की हे आपला असा काय करतो म्हणलं, जीवनात तीच केलंय का? त्यांच्या जीवनात रसच राहिला नाही. तुम्हाला एक प्रमाण देऊ का? नाथ महाराज म्हणतात, परिमळ गेली या ओस फुल देते. जसं फुल आहे फुल, आणि त्या फुलाला सुगंधच नाही, तुम्ही काय करणार त्या फुलाला? तसं महाराज काही काही म्हातारे माणसं त्यांच्या जीवनाचा काय गेलाय? रस गेलाय, सुगंध गेलाय. आणि सुगंध गेलेल्या फुलाला कोण ठेवतं खिशात? कोण ठेवत नाही. घरचे हुटहुट करतात, गावातले हुटहुट करतात, आणि महाराज लोक आता करायला लागले. म्हणून असं नसावं. महाराज चंदनासारखं जीवन जिजणारा असावं. अनेक लोक महाराज इथं बसले. अरे अन्नाचं उदाहरण घेतलं ना, पहाटे लवकरच उठायचं. लोक म्हणतात काय खरं काय खरं, आणि ते पडन आणि मरण. आणि मरायचं तर आहे त्यांनी ठरवलंच ना, मी मरण होतोय म्हणून. घरी पडून मरण्यापेक्षा देवाच्या दारात जर मेला तर महाराज देव त्याचं काहीतरी रेकॉर्ड लिहायच्यावर राहणार नाही का? म्हणून महाराज अशी सेवा असली पाहिजे जीवनामध्ये. सेवेशिवाय महत्व नाही. आणि मग महाराज लहान जीवन होतं, काय हळूहळू गडद गडद सेवा गेली. पण ज्या दिवशी सद्गुरूंच्या चरणाशी लागलो, म्हणजे बाबांच्या,